नमस्कार मित्रांनो, आज आपण फौजदारी न्यायालयीन कामकाजातील अत्यंत महत्त्वाच्या विषयावर चर्चा करणार आहोत. तो म्हणजे जामीन कायम ठेवण्याबाबतचा अर्ज. आज आपण हा अर्ज कसा लिहायचा ते शिकणार आहोत. सर्वप्रथम हे जाणून घेऊया की एखादा गुन्हा प्रथम वर्ग न्याय दंडाधिकारी JMFC न्यायालयात सुरू असताना आरोपीला जामीन मंजूर झालेला असतो. त्यानंतर प्रकरण जाते सेशन कोर्टात. वर्ग झाले किंवा कमिट झाले तर आरोपीला पुन्हा नवीन जामीन घेण्याची आवश्यकता आहे का? तर याचे सर्वसाधारणपणे उत्तर नाही असे आहे. अशा वेळी आरोपीतर्फ जामीन कायम ठेवण्याबाबतचा अर्ज सादर केला जातो. आता या अर्जाचा मुख्य उद्देश असा आहे की कनिष्ठ न्यायालयाने मंजूर केलेला जामीन आणि जामीनदार सत्र न्यायालयातही कायम ठेवण्यात यावेत. त्यामुळे आरोपीला पुन्हा जामीन प्रक्रिया पूर्ण करावी लागत नाही. आता BNSS मधील कलम 483 आणि 485 ही जामीन कायम ठेवण्याच्या अर्जासाठी सर्वाधिक महत्त्वाची मानली जाते. आता कलम 483 हे सत्र न्यायालय व उच्च न्यायालयाचे विशेष जामीन अधिकार दाखवते. कलम 483 सत्र न्यायालय व उच्च न्यायालयाचे विशेष जामीन अधिकार दाखवते आणि कलम 485 आरोपी व जामीनदाराचा बॉन्ड. कलम 485 आरोपी व जामीनदाराचा बॉन्ड. आता अर्ज दाखल करताना काय मांडावे? आरोपीने न्यायालयास असे नमूद करावे की महोदय, कनिष्ठ न्यायालयाने मंजूर केलेला जामीन अद्याप अस्तित्वात आहे. आरोपी नियमितपणे न्यायालयात हजर राहत आहे. जामीनदार सक्षम असून पुढेही जामीन राहण्यास तयार आहे. त्यामुळे पूर्वीचा जामीन सत्र न्यायालयात कायम ठेवण्यात यावा. आता न्यायालय काय तपासते? आता हा जामीन अर्ज दिल्यावर न्यायालय काय तपासते? आरोपीने जामीन अटींचे पालन केले आहे का? जामीन अटींचे पालन. आरोपी फरार होण्याची शक्यता आहे का? जामीनदार सक्षम आहे का? प्रकरणातील परिस्थिती कोणताही बदल झाला आहे का? प्रकरणाची जी परिस्थिती असते त्यात कोणताही बदल झाला आहे का? या बाबींची पडताळणी करून न्यायालय आदेश देते. आता याला महत्वाचे काही न्याय निर्णय आहेत ते आपण बघून घेऊया. आता संजय चंद्रा वर्सेस CBI 2012 यामध्ये सर्वोच्च न्यायालयाने सांगितले की बेल इज अ रूल. and jail is a exception. Bail is a rule and jail is a exception. हे निर्णय जामीन विषयक तत्वे स्पष्ट करतात आणि जामीन कायम ठेवण्याच्या अर्जामागील न्यायशास्त्र समजावून सांगतात. तसंच एक केस आहे, अजून एक महत्वाचा न्याय निर्णय कमलापती त्रिवेदी वर्सेस स्टेट ऑफ वेस्ट बेंगॉल 1979 ची केस आहे. ही सर्वोच्च न्यायालयाने नमूद केले की जामीन हा शिक्षा नसून न्यायालयीन उपस्थिती सुनिश्चित करण्याचे साधन आहे. कमलापती त्रिवेदी वर्सेस स्टेट ऑफ बेंगॉल मध्ये 1979 सर्वोच्च न्यायालयाने महत्वाचा न्याय निर्णय दिलेला आहे की जामीन हा शिक्षा नसून न्यायालयीन उपस्थिती सुनिश्चित करण्याचे साधन आहे. ठीक आहे.
आता आपण हा अर्ज कसा लिहायचा ते बघून घेणार आहोत. तर सर्वप्रथम जळगाव येथील मेहरबान जिल्हा सत्र न्यायाधीश साहेब यांचे कोर्टात, त्यानंतर केस नंबर, सरकार फिर्यादी पक्ष आहे, विरुद्ध, आरोपीचे नाव आणि आरोपी. इथं आरोपीचे नाव लिहायचे. आपला जो विषय जामीन कायम ठेवण्याबाबतचा तो स्पष्ट आणि ठळक अक्षरात लिहायचा. आरोपीतर्फ मेहरबान कोर्टास नम्र विनंती की, पॅरेग्राफ सोडून लिहिलेले आहे आपण. आरोपीतर्फ मेहरबान कोर्टास नम्र विनंती की, कॉमा, सदर कामी आज रोजी मेहरबान कोर्टात तारीख नेमलेली आहे. तरी सदरच्या खटल्यात आरोपी यांनी खालील न्यायालयात योग्य व लायक जामीन दिलेला आहे. तरी सदरचे कनिष्ठ कोर्टात आरोपीला जामीन राहिलेले जामीनदार हे या मेहरबान कोर्टात सुद्धा आरोपीला जामीन राहण्यास तयार आहेत. अशा परिस्थितीत सदरचे जामीनदार यांनी कनिष्ठ न्यायालयात दिलेला जामीन हे मेहरबान कोर्टात कायम ठेवण्याचे आदेश होणे न्याय व जरूर झालेले आहे. तरी आपण मेहरबान कोर्टास परत नम्र विनंती करूया. तरी मेहरबान कोर्टास नम्र विनंती की, आरोपी यांनी कनिष्ठ न्यायालयात दिलेला जामीनदार यांचा जामीन या मेहरबान कोर्टात कायम करण्याचे न्याय आदेश व्हावेत ही नम्र विनंती. आता अर्जाच्या डाव्या साईडला स्थळ आणि त्या दिवसाची तारीख, उजव्या साईडला आरोपीतर्फ ॲडव्होकेट साहेबांची सही आणि खाली ॲडव्होकेट साहेबांचे नाव. व्हिडिओ आवडल्यास लाईक, सबस्क्राईब आणि शेअर करा. धन्यवाद.